झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. धुळ्यात सुशिक्षित बेरोजगारांच्या दुकानांचा विषय पेटला. नोटीस न बजावताना दुकाने तोडण्याचा मनपाचा अट्टहास. तूर्त कागदपत्रे नसल्याने मनपाचे पथक पडले तोंडघशी. धुळे शहरातील फुले कॉलनी समोर मनपा मालकीच्या संत सावतामाळी मार्केटच्या विकासाचं काम सुरू आहे. जुनी दुकाने पाडून या ठिकाणी नवीन व्यावसायिक बांधकाम करण्यात येत आहे. मात्र यात मार्केट लगत रस्त्याच्या बाजूला असलेली 10 दुकाने तोडण्यासाठी महापालिका प्रशासनाचा अट्टहास सुरू आहे. विशेष म्हणजे महापालिकेने या 10 व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची साधी नोटीसही बजावलेली नाही. मात्र दुकाने पाडण्यासाठी आतापर्यंत 2-3 वेळा पालिकेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आज 16 मार्च रोजी पुन्हा पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने ही दुकाने पाडण्याला सुरुवात केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तथा या व्यावसायिकांचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट राहुल वाघ हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पथकातील अधिकाऱ्यांना कोणत्या नियमानुसार दुकाने पाडली जात आहेत अशी विचारणा केली. शाब्दिक वाद वाढत असल्याचे बघून पालिकेने पोलिसांनाही पाचारण केले. मात्र या दुकानांसंदर्भात सध्या तरी पालिकेकडे कोणतेही कागदपत्रे नाहीत. 29 नोव्हेंबर 1975 रोजी तत्कालीन नगरपालिकेने 45 नगरसेवकांच्या उपस्थितीत आणि तत्कालीन नगराध्यक्ष डॉक्टर राभ चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या दुकानांबाबत 207 क्रमांकाचा ठराव पारित करण्यात आला होता. पश्चिम विकास महामंडळ आणि स्टेट बँकेच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांच्या उदरनिर्वाहासाठी ही दुकाने देण्यात आली आहेत. मुळात ही महापालिकेची मालमत्ताच नाही असा दावा ॲडव्होकेट राहुल वाघ यांनी केलाय. याबाबत दुकानदार म्हणाले, माझं नाव बाबुराव सुखलाल माई. नगरपालिकावाल्याला बिगर काही नोटीस ना देता काही त्याचा नगरपालिका वाले याचा प्रसाद जाधव पोलीस जाधव ते म्हणता आम्हाला 10,000 देऊन द्या, 5,000 देऊन द्या, आम्ही तुमचं दुकान तोडणार नाही, आम्ही याच्या नंतर पुढे कारवाई करू. पण मी म्हणतो सांगतो माझी परिस्थिती एकदम खराब आहे. त्याच्यानंतर ते घरी मला धमकेबाजी देतात. आता एक दिवस आले मला छातीला धक्का मारून चालले गेले. मी सांगतो मला काही नोटीस दे. सध्या तरी पालिकेकडे या संदर्भातली कोणतीही कागदपत्रे नसल्याने संबंधित व्यावसायिक आणि पालिका या दोघांमध्ये समझोता बैठक घेण्यात येईल. या दोन्ही बाजूंची कागदपत्रे तपासून या व्यावसायिकांचं योग्य पुनर्वसन करण्याचं आश्वासन मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिल्याने आजच्या वादावर तूर्त तरी पडदा पडलाय. वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा. संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे.